स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना ठणकावून सांगणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे करारीबाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना. अन्याय त्यांना अमान्य म्हणून ते लोकमान्य. नमस्कार, माझे नाव शिवन्या अजित चव्हाण. मी इयत्ता 5वी क मध्ये शिकते. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी व लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा तसेच त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगण्यासाठी येथे उभी आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर. प्रेमाने त्यांना सर्वजण बाळ असे म्हणत. बाळ लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. आत्मविश्वास आणि निर्भीडपणा ही गुण त्यांच्या अंगी होते. ही घटना आहे बाळ गंगाधर टिळक यांच्या लहानपणीची. एकदा सामायिक परीक्षेत टिळकांनी सर्वच प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहून टाकली. जेव्हा परीक्षेचा निकाल घोषित झाला तेव्हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसे वाटली जात असत. जेव्हा टिळकांच्या वर्गाचा नंबर आला तेव्हा शिक्षक बक्षिसे घेऊन टिळकांच्या वर्गात आले. पहिला नंबर टिळकांचा आला आहे असे विद्यार्थ्यांना सांगून त्यांना बक्षीस देण्यासाठी पुढे बोलावले. तेव्हा टिळक रडू लागले. हे बघून सर्वांना आश्चर्य वाटले. शिक्षकांनी टिळकांना रडण्याचे कारण विचारले. तेव्हा टिळक म्हणाले, गुरुजी, खरी गोष्ट तर अशी आहे की सर्वच प्रश्नांची उत्तरे मी लिहिली नाही. आपण सर्व प्रश्नांना बरोबर लिहिल्यामुळे मला हे बक्षीस देत आहात. पण एका प्रश्नाचे उत्तर मी माझ्या मित्राला विचारून लिहिले आहे, म्हणून या बक्षिसाचा खरा हक्क माझा नाही. हे ऐकून शिक्षक खुश झाले व टिळकांना छातीशी धरून म्हणाले, बाळा, भले तुझ्या पहिल्या नंबरसाठी बक्षिसाचा हक्क बनत नाही, पण तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल तुला हे बक्षीस देत आहोत. मित्रांनो, या प्रसंगावरून आपल्याला असे समजते की टिळक फक्त करारी स्वभावाचे नसून ते धाडसी व प्रामाणिक देखील होते. टिळक माझे नेते महान, त्यांना माझा सादर प्रणाम. स्वराज्याचा मंत्र दिला, गीता रहस्य ग्रंथ लिहिला. मराठा केसरी वर्तमान, इंग्रज झाले पूर्ण हैराण. गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव केले सुरू, त्यांच्या या कार्याचे सतत स्मरण करू. धन्यवाद.